नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी क्रमांक 1 अभ्यासणार आहोत। त्याआधी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। विषय मराठी। प्रश्न पहिला, ऊस आणि कैरी या पदार्थांमध्ये असलेला फरक सांगा। यांच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे सांगा। उत्तर, ऊसाची चव गोड असते, कैरीची चव आंबट व तुरट असते। 2. ऊसाच्या रसात सी जीवनसत्व असते, कैरीमध्ये सी व के जीवनसत्व असते। ऊसापासून तयार होणारे पदार्थ गूळ, साखर, खडीसाखर, काकवी इत्यादी। कैरीपासून तयार होणारे पदार्थ लोणचं, मुरांबा, पने इत्यादी। प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या मासिकातील उताऱ्याचे वाचन कर व प्रश्नांची उत्तरे लिही। तर परिच्छेद दिला आहे, तुम्हाला याचं वाचन करायचं आहे। अ, परिच्छेदामध्ये आलेली 2 पुरुषवाचक सर्वनामे कोणती? उत्तर, तो, आपण, त्याने इत्यादी। आ, हाबेलची चूक लक्षात आणून देणारे युवांचे कोणते उद्गार परिच्छेदात आले आहे? उत्तर, अजून तुझी शर्यत पूर्ण झाली नाही, अंतिम रेषा पार कर। ई, वरील प्रसंगातून इवांचा कोणता गुण तुला दिसून येतो? उत्तर, वरील प्रसंगातून मला इवांचा संधीचा गैरफायदा न घेता इतरांना मदत करणे हा गुण दिसून येतो। प्रश्न तिसरा, खालील वाक्यातील विशेष नाम व भाववाचक नाम बदलून वाक्य पुन्हा लिही। सुरेशचा स्वभाव मनमिळाऊ आहे। उत्तर, अर्णवचा स्वभाव शांत आहे। प्रश्न चौथा, खाली दिलेल्या कोणत्याही एका विषयावर 5 ओळी माहिती लिही। आवडता पदार्थ किंवा आवडते पुस्तक। माझा आवडता पदार्थ पुरणपोळी हा माझा तसेच अनेकांचा आवडता पदार्थ। सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते। गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थपथपलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते। कोण किती पुरणपोळ्या खातो यावर घराघरात पैजाही लागतात। पुरणपोळी या गोड पदार्थातून फक्त आध्यात्मिकच नव्हे तर आयुष्य कसे जगावे असा मोलाचा संदेशही मिळतो। प्रश्न 5वा, अ, धडा शिकणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही। उत्तर, मास्क घातला नाही तर कोरोना होऊ शकतो असा लोकांनी धडा शिकला। ब, दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे या अर्थाची म्हण लिही। उत्तर, इकडे आड तिकडे विहीर। क, खालील वाक्य कोणत्याही 2 प्रकारे वाचून दाखव। मला आणि दादाला तुझ्यासोबत यायचे आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे वाक्य आनंद, दुःख, राग, प्रश्नार्थक तसेच हास्य यामध्ये वाचून दाखवायचे आहे। आता आपण इंग्रजी विषयावर आधारित चाचणी क्रमांक 1 अभ्यासूया। क्वेश्चन नंबर 1, स्पीक 4 to 5 sentences about any one of the following topics. 1. myself or things I can do. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला मायसेल्फ विषयी माहिती दिलेली आहे। तुम्ही तुमची माहितीवरून वरील निबंध पूर्ण करू शकता। 2. रीड द फॉलोइंग वर्ड्स इन द वर्ड क्लाउड केअरफुली. फॉर्म एनी 2 meaningful sentences using any one of the words from the word cloud. For example, she is running. Answer, he is running. 2. Why is he running? 3. She has a pen. 4. She is laughing. 3. Read the following words from the basket of words carefully and answer the following. 1. A word having ing in it. Answer is swimming and chopping. 2.
A word that means frightened. Answer is scared. 3. The opposite of sadly. Answer is happily. 4. A word that means cutting. Answer is chopping. 5. A thing we need for stitching. Answer is needle. 6. An animal. Answer is jackal. 4. Read the following passage carefully and answer the following questions. 1. What did your parents do for you when you were very young? Our parents fed us, washed us, dressed us, and took us around. 2. What is DIY? DIY means do it yourself. 3. Write down any 2 things you can do on your own. I can complete my study and I can wash my shoes. 4. Write down any 2 nouns from the passage parent, kid. 5. Write down any 2 pronouns from the passage. Answer is you, they. 6. Choose the right word related to the following verbs. Answer is clothes. 5. Draw or stick a picture of your favorite animal and write 3 sentences about it. Lion. A lion is a wild animal. It has a strong body. It lives in the jungle. Lion is also called as king of the jungle. आता आपण गणित विषयावर आधारित चाचणी क्रमांक 1 अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1. योग्य जोड्या लावा. पहिल्या आकृतीचे नाव रेषाखंड आहे. 2. दुसऱ्या आकृतीचे नाव किरण आहे. 3. तिसऱ्या आकृतीचे नाव प्रतल आहे. चौथ्या आकृतीचे नाव रेषा आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. ऋण 48 ची विरुद्ध संख्या 48 आहे. 15 ची विरुद्ध संख्या ऋण 15 आहे. तर ऋण 99 ची विरुद्ध संख्या 99 आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील उपप्रश्न सोडवा. 1. खालील संख्यांचे धनसंख्या आणि ऋणसंख्या असे वर्गीकरण करा. तर 9 आणि 23 या धनसंख्या आहेत. ऋण 5, ऋण 2 या ऋण संख्या आहेत. 2. खालील संख्या संख्या रेषेवर दाखवा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खालीलप्रमाणे प्रथम संख्या रेषा काढायची आहे व त्या संख्या रेषेवर 3.5, 0.8, 1.9, 4.2 या संख्या दाखवायच्या आहेत. 3. बेरीज करा. 9 अधिक कंसात वजा 4 कंस पूर्ण बरोबर 9 वजा 4 उत्तर येतो 5. दुसरं गणित 5.1/2 अधिक 3.2/5 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर प्रथम आपण पूर्णांक वेगळे करून घेऊ. 5 अधिक 3 अधिक 1/2 अधिक 2/5 बरोबर 5 अधिक 3 उत्तर येतो 8 अधिक, आता आपण पाहू शकता की छेद 2 आणि 5 आहेत, म्हणजे छेद भिन्न आहेत. तर प्रथम आपल्याला छेद सारखे करावे लागतील. यासाठी आपण एकमेकांना गुणू. तर 2ला आपण 5ने गुणलं छेदाने, म्हणून वरती सुद्धा 5ने गुणलेलं आहे. आणि या बाजूला 5ला 2ने गुणलं, म्हणून वरती सुद्धा 2ने गुणलेलं आहे. 8 अधिक 5 एके 5 छेद 5 दुणे 10 अधिक 2 दुणे 4 छेद 5 दुणे 10 बरोबर 8 अधिक 5 अधिक 4 9 छेद 10. छेद सारखा झालेला आहे. आता आपण उत्तर लिहू शकतो 8.9/10. तर 5.1/2 अधिक 3.2/5 यांची बेरीज 8.9/10 आलेली आहे. 4. खाली दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. 1.
36/40. दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला छेद 10, 100 किंवा 1000 आणावे लागतात. तर आपल्याला 40चे 10 आणू शकतो आपण. तर 40ला आपण 4ने भागूया, वरतीसुद्धा 4ने भागूया. 4 10 40, 4 9 36. 9/10 बरोबर 0.9. उत्तर आहे 0.9. 9/8. तर 8चे रूपांतर आपण 1000मध्ये करूया. यासाठी आपल्याला 8ला 125ने गुणावं लागेल. खाली छेदने 125ने गुणले तेव्हा वरतीसुद्धा 125ने गुणावं लागेल. 9 गुणिले 125 बरोबर 1125. 8 गुणिले 125 बरोबर 1000. 1125 छेद 1000. उत्तर येतो 1.125. 5. कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 60 अंश मापाचा कोन काढा व दुभागा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला प्रथम साहित्याच्या साहाय्याने कोन काढून घ्यायचा आहे. तुम्ही आकृती पाहू शकता. कोन मापकाचा योग्य वापर करून तुम्हाला 60 अंश मापाचा कोन प्रथम काढायचा आहे. यानंतर तुम्हाला कंपासमध्ये अंदाजे एक माप निश्चित घेऊन दोन्ही बाजूला किरणांवरती कंस करायचे आहेत आणि या दोन्ही कंसातील अंतर या कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि या कंसावरून तुम्हाला दोन्ही बाजूला ब्रॅकेट काढायचे आहेत आणि हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात तिथे बिंदू देऊन तुम्हाला हा बिंदू आणि शिरोबिंदू जोडायचा आहे. हा तुमचा कोन दुभाजक तयार झाला आहे. आपण नाव देऊया ABC. कोन दुभाजकाला नाव देऊया किरण BD. आता आपण आपली आकृती बरोबर आहे की चूक आहे पाहू शकतो. कोन 60 अंश आहे तर कोन दुभाजकाचं माप पहा 30 अंश आलेला आहे. आपली आकृती बरोबर आहे. आता आपण हिंदी विषयावर आधारित चाचणी क्रमांक 1 अभ्यासूया. प्रश्न पहिला अ. चित्र देखकर उससे शब्द बनाओ. पहला चित्र है चिड़िया. दूसरा चित्र है किसान, विमान, नारियल. ब. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखो. 1. विभिन्न धातुओं के नाम लिखो. उत्तर: सोना, चांदी, कांसा, लोहा, तांबा, शीशा, जस्ता. प्रश्न दूसरा: भारत की बेटी चित्र का निरीक्षण करें. दोनों चित्र में दिख रहे फर्क को लिखो. चित्र 1: साड़ी का रंग गुलाबी है. चित्र 2: साड़ी का रंग हरा है. बिंदिया का आकार गोल है. बिंदिया का आकार चांद की कलाई जैसा है. 3. कभी भी खत्म न होने वाली ऊर्जा कौन सी है. उत्तर: सौर ऊर्जा और पवन ऊर्जा. 4. बबलू की बुरी आदत क्या थी. उत्तर: बबलू पानी का नल, बिजली का बल्ब, पंखा आदि अक्सर चालू रख के छोड़ देता था. प्रश्न दूसरा अ. निम्नलिखित शब्दों में उपसर्ग लगाकर लिखो. अपशकुन, निडर, सुस्वागत, अव्यावहारिक, कुप्रथा, भरपूर. प्रश्न दूसरा ब. निम्नलिखित पद्य पंक्तियों को पढ़कर सूचना के अनुसार कृति करो. कभी तैरते कभी डूबते, इतराते गाते मस्ताते, नदी आ गई चलो नहाने, आमंत्रित सबको करवाते, सभी उपस्थित भद्रजनों का नदिया से परिचय करवाते, अगर हमारे मन में आता झटपट नदी पार कर जाते. कृति 1. कवि नदी में इस प्रकार मस्ती करता है. तैरते, डूबते, इतराते, गाते. कृति 2. स्वमत लिखो. नदी में गंदगी ना फैले इसलिए क्या करोगे. उत्तर:
नदी में कारखाने का गंदा पानी डालने से मना करेंगे। कूड़ा कचरा नदी में नहीं फेंकेंगे। नदी में स्नान करने से, जानवर धोने से, कपड़े धोने से, बर्तन धोने से सबको मना करेंगे। लोगों को नदी के पानी का महत्व और सही इस्तेमाल कैसे करें यह समझाएंगे। चाचणी क्रमांक 1 सामान्य विज्ञान। प्रश्न पहिला, आमचे उपयोग काय आहेत? माती. उत्तर, मातीचा उपयोग शेतीसाठी होतो. मातीपासून मातीची भांडी, माठ, चूल, कुंड्या, रांजण इत्यादी अनेक वस्तू बनवतात. मातीचा उपयोग बांधकामात करतात. मातीपासून विटा व कौले तयार करतात. मातीपासून विविध खेळणी, शोभेच्या वस्तू तयार करतात. लाकूड. उत्तर, लाकडापासून घराच्या खिडक्या, दरवाजे, फर्निचर तयार करतात. लाकडापासून इंधन मिळते, त्याचा वापर ज्वलनासाठी होतो. लाकडापासून विविध खेळणी, अनेक वस्तू तसेच शोभेच्या वस्तू तयार करतात. प्रश्न दुसरा, मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती गटात विभागणी करून लिही. मोटार अपघात, भूकंप, वादळ, बॉम्बस्फोट, महापूर, युद्ध, सुनामी, वणवा. 1. मानवनिर्मित आपत्ती. तर मोटार अपघात, बॉम्बस्फोट, युद्ध या मानवनिर्मित आहेत. 2. भूकंप, वादळ, महापूर, सुनामी, वणवा या नैसर्गिक आपत्ती आहेत. प्रश्न तिसरा, सांगा मी कोणाशी जोडी लावू? अ गट, ब गट, अ उभयचर. उत्तर आहे बेडूक. बाष्प. उत्तर आहे पाऊस. सूक्ष्मजीव. उत्तर आहे मृदा निर्मिती. सजीवांचे लक्षण. उत्तर आहे चेतना क्षमता. प्रश्न चौथा, खाली दिलेल्या पदार्थांना उष्णता दिल्यास काय होईल ते लिही. उत्तर, पदार्थास उष्णता दिल्याने त्या पदार्थाचे अवस्थांतर होते. या गुणधर्मानुसार कापूर व डांबूर गोळ्यांना उष्णता दिल्यावर त्यांचे वायू अवस्थेत रूपांतर होते. यालाच संप्लवन असे म्हणतात. प्रश्न पाचवा, आमच्यात वेगळा कोण? 1. आंबा, वड, हरभरा, ताड. उत्तर आहे हरभरा. 2. तांबे, सोने, लोह, लाकूड. वेगळा शब्द आहे लाकूड. प्रश्न 6वा, तुझ्या मित्राला मैत्रिणीला किरकोळ भाजल्यावर तू कोणते प्रथमोपचार करशील ते लिही. उत्तर, माझ्या मित्राला किरकोळ भाजल्यावर मी खालीलप्रमाणे प्रथमोपचार करीन. 1. जखम झालेला भाग स्वच्छ पाण्याने धुऊ किंवा पाण्याने बुडवून ठेवू. त्याला पिण्यास पाणी देऊ. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसून घेऊ. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकू. प्रश्न 7वा, वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड, पान हे भाग दाखवा. मूळ, खोड, पान. तर अशा प्रकारे वनस्पतीची आकृती काढलेली आहे. आता आपण इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल या विषयावर आधारित चाचणी क्रमांक 1 अभ्यासूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात. उत्तर आहे मानसिक. 2. भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे. उत्तर आहे धर्मनिरपेक्ष. 3. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात. उत्तर आहे 5. 4. महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. उत्तर आहे मुंबई. 5. टिंबटिंब हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते? उत्तर, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असते. प्रश्न दुसरा, शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? उत्तर, शहरांमध्ये पुढील समस्या आढळतात. अपुरा निवारा, जागेची टंचाई, वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, वाढती गुन्हेगारी, गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राहणारी लोकसंख्या. प्रश्न तिसरा, समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर,
समाजात काही वेळा व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. 2. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज यामुळेही समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात. 4. समाज कसा तयार होतो ते सांगा. उत्तर: समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश असतो. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. भूगोल. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द दिलेल्या पर्यायांमधून लिही. 1. उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना टिंब म्हणतात. उत्तर आहे रेखावृत्त. 2. अचानक पर्जन्यवृष्टी झाल्याने टिंब हवेमध्ये बदल होईल. प्रश्न दुसरा. खालील वाक्य चुकी बरोबर ते लिहा, चूक असल्यास बरोबर करून लिहा. 1. महासागर हे आपल्यासाठी उपयोगी नाहीत. हे विधान चूक आहे, कारण महासागर हे आपल्यासाठी उपयोगी आहेत. 2. अक्षवृत्त व रेखावृत्त या नैसर्गिक रेषा आहेत. हे विधान चूक आहे, कारण अक्षवृत्त व रेखावृत्त या काल्पनिक रेषा आहेत. प्रश्न तिसरा. वृत्तजाळीची आकृती काढ. तर विद्यार्थ्यांना तुम्ही खालीलप्रमाणे वृत्तजाळीची आकृती काढू शकता. तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.